राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 15 दिवसांमध्ये राज्यातील सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। हा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते। नाशिक, जालना, अमरावती, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय। अवकाळी पाऊस झालेल्या राज्यातील 21 जिल्ह्यांपैकी 86 तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे। आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास 26-27 हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे। सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 10,000 क्षेत्र 13,000 क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे। आणि नाशिकमध्ये त्या मानाने 5,800 850 क्षेत्र बाधित आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे। त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कुठे किती नुकसान आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावतीमध्ये 10,336 हेक्टर संत्रा, मूग, कांदा, ज्वारी, केळी, तर जळगावमध्ये 4,396 हेक्टर शेतीचं नुकसान, ज्यामध्ये केळी, मका, ज्वारी, बाजरी यांचा समावेश। तर नाशिकमध्ये 1,734 हेक्टर शेती या ठिकाणी नुकसान, आंबा, मका, कांदा, ज्वारीचं नुकसान झालंय। जालन्यामध्ये 1,695 हेक्टर ज्वारी, फळबाग, आंबाचं नुकसान झालं आहे। आणि चंद्रपूरमध्ये 1,038 हेक्टर आंबा, मका, भात, फळबाग या अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।